पुढची एक मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातली ही मोठी बातमी आहे। सर्व इलेक्शन एकत्रित करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणूक घेतली जाईल। पण पहिलं कोणतं इलेक्शन होईल ते अद्यापही निश्चित नाहीये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही अशी एक मोठी बातमी आता समोर येतेय। कालच एक मोठा निर्णय आलेला होता आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग काहीसा मोकळा झालेला होता। मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील, कारण मोठ्या प्रमाणावरती या निवडणुका होणार आहेत। महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुका जर एकत्रितपणे घेतल्या तर त्यासाठी तितकंसं मनुष्यबळ नाहीये, त्यामुळे हे मनुष्यबळ कमी पडेल। म्हणूनच या ज्या निवडणुका आहेत त्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील असं बोललं जात आहे। सुरुवातीला नेमक्या कुठल्या निवडणुका होतील हे अद्यापही निश्चित करण्यात आलेलं नाहीये। मात्र आणखी एक मोठी अपडेट ती म्हणजे या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी एकूण सविस्तरपणे या संदर्भात अपडेट देत आहेत। मुकुल, आता राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद सुरू आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार देशामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत जे निवडणूक होतात तर त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅटचा वापर हा केला जात नाही, कारण एकापेक्षा जास्त म्हणजे प्रभाग पद्धती असते। प्रभाग पद्धतीमुळे एकापेक्षा जास्त उमेदवार हे निवडून द्यायचे असतात किंवा त्यांची मतांची मोजणी ही करावी लागते। त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीमध्ये देखील होणार नाही। व्हीव्हीपॅट ज्यावेळेस एक उमेदवार निवडून देत असतो, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विधानसभा मतदारसंघामधनं एकच उमेदवार हा निवडून द्यायचा असतो, त्यावेळेस व्हीव्हीपॅटचा वापर केला जातो। याच्यामुळे जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ती प्रक्रिया अधिकाधिक वेळकाढू असू शकते। त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदा देखील केला जाणार नाही, ही ट्रेडिशनल पद्धत असल्याचं निवडणूक आयुक्ताचं म्हणणं आहे। अगदी मुकुल, मात्र मग या निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या जातात? स्वाभाविक आहे, ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून हे मतदान प्रक्रिया ही पूर्णपणे पार पाडली जाणार आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये मतदान यंत्र जी आहेत तर ती मतदान यंत्राची कमतरता देखील या निवडणुकांमध्ये लागणार आहे, जाणवणार आहे। त्यामुळे मध्य प्रदेश म्हणा किंवा इतर राज्यांमधनं मतदान यंत्र हे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणण्याची देखील प्रक्रिया आता केली जात आहे। तशा स्वरूपाचा पत्रव्यवहार केला जात आहे। त्याचबरोबर निवडणूक आयुक्तांनी ही देखील माहिती दिली की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ह्या दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबरच्या अखेरपासून ह्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच टप्प्यामध्ये सर्व निवडणुका ह्या पार पडणार नाहीयेत, तर टप्प्याटप्प्याने ह्या प्रक्रिया पार पडल्या जातील, कारण मनुष्यबळाची कमतरता आहे, ईव्हीएम मशीनची कमतरता आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिले जिल्हा परिषद घ्यायच्या की महापालिकांच्या निवडणुका घ्यायच्या, नगर परिषद घ्यायच्या का, याबाबतचा निर्णय हा कालांतराने घेतला जाईल। परंतु ह्या सर्वच निवडणुका एकाच टप्प्यात होणार नाही, तर काही कालावधीनंतर ह्या निवडणुका पार पडणार आहेत। अगदी मुकुल, तुम्ही जसं म्हणताय की मनुष्यबळाचा अभाव आहे किंवा मग ज्या मशीन्स आहेत ईव्हीएम मशीन्स त्यांची सुद्धा कमतरता लागू शकते, टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। सुरुवातीला नेमकं कशा माध्यमातून निवडणूक घ्यायची, म्हणजे कुठली निवडणूक घ्यायची, जिल्हा परिषदा घ्यायच्या, महानगरपालिका घ्यायच्या, हे सुद्धा अद्यापही निश्चित नाहीये। त्यामुळे या सगळ्याच प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो असं वाटतंय। वेळ लागू शकतो हे जरी बरोबर असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे 4 महिन्याच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम तुम्हाला पूर्ण करायचा आहे, त्या दृष्टीने आता निवडणूक आयोग कामाला लागलेला आहे। त्यासाठी प्रत्येक विभागामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी जात आहेत, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत। त्यामध्ये त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा महापालिकांचे आयुक्त, इतर निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा संपूर्ण आढावा घेतला जात आहे। त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये ही बैठक पार पडलेली आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यांमधल्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यांचा आढावा आज घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली जाते। असं संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक शहरातल्या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर मतदार यादी, प्रारूप, प्रभाग रचना या माध्यमातून खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। अगदी मुकुल, जरी ह्या टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या गेल्या तरी सुद्धा एकूण जर आपण याची व्याप्ती बघितली तर फार मोठी असणार आहे। त्यामुळे ही प्रक्रिया जरी काहीशी दीर्घकाळ चालणारी असली तरी सुद्धा आव्हानं नेमकी काय काय असणार आहेत निवडणूक आयोगासमोर?
निवडणूक आयोगासमोर सर्वात महत्वाचं आव्हान मनुष्यबळाचं आहे. त्याचबरोबर एवढ्या मतदारांसाठी मतदान यंत्र उपलब्ध करून देणं हे आहे. ज्या पद्धतीने दर निवडणुकीनंतर काही ना काही आरोप हे केले जातात की दुबार नावं मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्याची खातरजमा करणं. त्याचबरोबर यंदा पण आपण बघितलं लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये अचानक मतदारांची संख्या वाढली, तर या निवडणुकीमध्ये देखील ही संख्या अधिक वाढणार आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा जो काही 5 ते 6 महिन्याचा कालावधी गेलेला आहे किंवा जाणार आहे, या कालावधीमध्ये आणखी मतदारांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ही मतदारांची संख्या कशी वाढली हे पटवून देणं हे देखील आव्हान आहे. त्याचबरोबर गणपतीचा कालावधी आहे, दिवाळीचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये अनेक प्रलोभनं राजकीय पक्षांकडनं संभाव्य उमेदवारांकडनं हे मतदारांना दिली जाणार आहेत. तर ती प्रलोभनं आचारसंहितेच्या कक्षेमध्ये येणार का याबाबत देखील कठोर कारवाई ही निवडणूक आयोगाला करावी लागणार आहे. अगदी मुकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातली ही एक मोठी बातमी आपण बघतोय. या सर्व निवडणुका एकत्रित करणं हे अवघड होणार आहे. त्या मनुष्यबळ कमी पडू शकतं, त्यामुळे या सगळ्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. ईव्हीएम मशीनचा मुद्दा जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये भरपूर पिटिशन झाल्या. त्या सर्व पिटिशन एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने पण याच्यामध्ये डिसिजन दिलेलं आहे की ईव्हीएम हे रिलायबल आहे आणि यामध्ये वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनमध्ये आपण ईव्हीएम सुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवतो. आणि विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही. कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही.